नमस्कार, मी प्रमोद पवार. मित्रांनो, आपण बघत आहात क्रॉस चेक न्यूज नेट. गेले 10 ते 15 दिवस आपण पालघर जिल्हा विभाजनावर बोलतोय. पालघर जिल्हा विभाजन जे 1 ऑगस्ट 2014 साली झालं, त्या विभाजनानंतर पालघर जिल्ह्याला काय मिळालं, हा साधा सुद्धा प्रश्न आपण घेऊन तुमच्या समोर आलो आहोत. मी तुमचे सगळ्यांचे आभार मानेन की तुम्ही या 8-10 दिवसामध्ये आपण 3 भागामध्ये विभाजनाचं जे विदारक वास्तव दाखवलं ते खूप शेअर केलं, बघितलं, प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आणि तुम्ही याला चांगला प्रतिसाद दिला, यासाठी तुमचे मी आभार मानतो. आजचा विषय आहे पालघर जिल्ह्यात झालेल्या नैराश्यामुळे आत्महत्या. या जिल्ह्यात काम करणारे, ठाणे पालघर जिल्ह्यात खूप चांगलं लिखाण करणारे नितीन पाटील नावाचे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांनी दैनिक नवराष्ट्र या वृत्तपत्रामध्ये 15 तारखेला एक बातमी छापली. या बातमीमध्ये लिहिलंय की पालघर जिल्ह्यामध्ये आत्महत्यांचे थैमान. बघा, आत्महत्येवर अजून पालघर जिल्ह्यातल्या चर्चा झाली नाही. शेतकरी आत्महत्या आणि सेलिब्रिटी आत्महत्येवरच आपण बोलतो, पण पालघर जिल्ह्यामध्येही आत्महत्येचं प्रमाण खूप मोठं आहे, यावर चर्चा झालेली नाही. आज आपण हा प्रश्न ऐरणीवर आणतोय. पालघर जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या आरोहण संस्था आणि कष्टकरी संघटना यांनी एक संयुक्त सर्वे केला. त्यामध्ये जी माहिती आली ती माहिती अशी आहे की 15 ते 22 या कालावधीमध्ये 47 आत्महत्या झाल्या, 24 ते 25 मध्ये 63 आत्महत्या झाल्या. त्याही काही स्पेसिफिक केस स्टडी त्यांनी तपासल्या. त्यामध्ये 9 आत्महत्या या खडकीपाडा केस स्टडीतल्या आणि 11 आत्महत्या या नागझरी डोंगरी केस स्टडी मधल्या आहेत. म्हणजे अशा एकूण 120 आत्महत्यांचा आकडा त्यांच्या सर्वेमध्ये आढळला. पण जर आपण अधिक तपास घेतला आणि आरटीआयची माहिती तपासली तर 2024 या एकाच वर्षामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये 58 आत्महत्यांची पोलीस स्टेशनला नोंद आहे. या पलीकडे जाऊन काही माहिती क्रॉस चेक केल्यावर कळतंय की या संस्थेच्या लोकांनी जेव्हा 21 आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या भेटी घेतल्या तेव्हा त्यांना धक्कादायक गोष्ट समजली की या 21 पैकी फक्त 4 आत्महत्यांची पोलिसात नोंद होती. बाकी 17 आत्महत्या या पोलिसात नोंदवलेल्या देखील नव्हत्या. याचा अर्थ असा की अनेक आत्महत्या या अनरेकॉर्डेड आहेत. याचबरोबर देहरे, विनवळ, खैरापाडा, सातपूर आणि झरी ही जी मी 5 नावं घेतली, ह्या 5 आश्रम शाळांमधल्या मुलांनी आत्महत्या केल्या. म्हणजे एकीकडे उपासमार, बेरोजगारी, कर्ज आणि त्यांच्या कुटुंबावर आलेलं दारिद्र्य हे कारण असताना आत्महत्या झाल्यात ह्या वेगळ्या. पण त्याचबरोबर आदिवासींची पुढची पिढी, आदिवासींचं भविष्य जे आश्रम शाळांमध्ये शिकत आहे, त्या 5 आश्रमशाळातल्या मुलांनी देखील वेगवेगळ्या कारणासाठी आत्महत्या केल्या, वेगवेगळ्या प्रकारे केल्या. आत्महत्येची टक्केवारी बघितली आपण तर 87% लोकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यात, 13% लोकांनी विष प्राशन केलं. काही निवडक ठिकाणी एका विद्यार्थ्यांनी स्वतःवर रॉकेल ओतून तिला स्वतःला जाळून घेतलं. ह्या आत्महत्यांची बातम्या आल्या, रेकॉर्ड झाले, गुन्हा दाखल झाला, हे आकडे आपल्याला कळतात. पण या पलीकडे मोठ्या प्रमाणात आत्महत्या दडपल्या जातात, लपवल्या जातात किंवा त्या उघड केल्या जात नाही. हा आकडा खूप मोठा आहे. मित्रांनो, मी पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या पत्रकारांचं या निमित्तानं आभार मानेन. पालघरचं प्रशासन असंवेदनशील असेल, पालघरचे नेते असंवेदनशील असतील, पण पालघर जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्ष सगळे पत्रकार, मग पालघर शहरातले असतील, जव्हार, विक्रमगड, मोखाडा, डहाणू, वाडा, तलासरीचे पत्रकार जे असतील, त्या सगळ्या पत्रकारांनी खूप चांगलं वृत्तांकन केलं. कुपोषण असेल, आरोग्य असेल, दारिद्र्य असेल, आत्महत्या असेल, त्यांच्या बातम्या त्यांनी केल्या. त्यांच्या क्षमतेने त्यांनी बातम्या ताकदीने केल्या आणि त्यामुळे आपल्याला हा रेकॉर्ड सापडतो. मी तुमच्याशी संवाद साधताना अनेक रेफरन्सेस जे वापरतो, अनेक रेकॉर्ड जे रिसर्चमध्ये मला वापरावे लागतात, ते माझ्या पत्रकार मित्रांनी दिलेल्या बातम्यांचे आहेत. त्यांचं मनापासून आभार मानेन. त्यांच्या बातम्यानंतर संवेदनशीलता दाखवून प्रशासनाने दखल घेतली की नाही, हा संशोधनाचा भाग आहे. पण माझे पत्रकार मित्र लिहितात आणि त्यांनी लिहित राहावं ही त्यांना मी विनंती करतो. मित्रांनो, या आत्महत्येची जर आकडेवारी आपण बघितली तर ही धक्कादायक आकडेवारी आहेच. पण या आकडेवारीनंतर याचं संशोधन झालं का? शासनाकडनं इनिशिएटिव्ह घेऊन यासाठी काय केलं का? बेरोजगारांच्या आत्महत्या, मजुरांच्या आत्महत्या, स्थलांतरित लोकांच्या आत्महत्या, दारिद्र्यामुळे आत्महत्या, त्यांची कारणं तपासली का? विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर काय त्यांचं मानसिक आरोग्य धोक्यात आहे का? त्यांच्या मनावर कसला परिणाम झालाय, ते कसला विचार करतात, ते का नैराश्यात आहेत, याचा विचार झाला नाही. म्हणजे आदिवासींचा जिल्हा, आदिवासी म्हणजे जनावरं, अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित केल्या गेल्या. मुंबईमध्ये जर एखाद्या सेलिब्रिटीची आत्महत्या झाली, एखाद्या नेत्याच्या कुटुंबात आत्महत्या झाली, एखाद्या आत्महत्या वाईटच आहे, कोणी माणूस मरू नये, कोणी आत्महत्या करू नये, किंवा त्याच्या कुटुंबावर जी वाईट वेळ येते तो कोणीही असू दे, गरीब असो, श्रीमंत असो, त्याचं कुटुंब प्रचंड वेदनेत जातं. पण या आत्महत्यांवर खूप चर्चा होते. दिशा सालियर प्रकरण असेल, सुशांत सिंग असेल, यांच्या आत्महत्येवर मीडिया ट्रायल होतं, मोठमोठ्या बातम्या येतात, महिनाभर त्यावर चॅनल बोंबलत असतात. पण गरीब मजुरांच्या आत्महत्या या किड्या मुंग्यांसारख्या दुर्लक्षित केल्या जातात. हे विधारक वास्तव आहे, लक्षात घ्या. विभाजन झालं, 800 कोटीचं आमचं ऑफिस झालं,
कोट्यावधी रुपये आमच्याकडे विकासाच्या नावाने रस्त्यांवर खर्च झाले. आमच्याकडे जगातलं 3 नंबरचं बंदर आलं, वाढवण बंदराचं काम सुरू झालं. आमच्याकडून बुलेट ट्रेन गेली, आमच्याकडून वडोदरा हायवे गेला. वडोदरा हायवेवर मित्रांनो मला आठवलं की तलासरी तालुक्यातील बोरीमाळ या ठिकाणी एक महिलेने आत्महत्या केली, लक्ष्मी बरफ नावाच्या महिलेने. तिच्या ताब्यात असलेल्या वडोदरा हायवेची पिढ्यानपिढ्या जागा ही शासनाने पोलीस बळ वापरून खेचून घेतली. 2013चा भूसंपादन कायदा आहे. या कायद्यानुसार भूसंपादन कायद्यानंतर त्यात पुनर्वसन कायदा आहे. पुनर्वसन कायद्यानुसार आदिवासींच्या कब्जाच्या जमिनी असतील किंवा शेतकऱ्यांच्या त्या जमिनी जर तुम्ही दुसऱ्याच्या नावावर असतील, त्यांना पेमेंट दिला असेल तरी त्यांच्या तक्रारीची तुम्हाला दखल घ्यायची, त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचंय. पण हे सगळं दुर्लक्षित करून काही ठेकेदार आणि दलालांना एकत्र करून हे अधिकारी त्यांचा मोबदला हडपतात आणि त्यांना उद्ध्वस्त करतात. अशा अनेक घटना पालघरमध्ये घडल्या आणि या घटनेने एका आदिवासी महिलेचा बळी घेतला. तिचं नाव आहे लक्ष्मी बरफ. आपण पुन्हा आपल्या विषयावर येऊ की पालघर जिल्ह्यामध्ये ज्या आत्महत्या झाल्यात या आत्महत्या पूर्णपणे दुर्लक्षित झाल्या. प्रशासनाकडे यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. आश्रमशाळेतील विद्यार्थी असतील किंवा येथील आदिवासी मजूर असतील, यांच्या आत्महत्येवर सोल्युशन काढण्यासाठी सरकारकडे कोणताही कार्यक्रम नाही. पालघर जिल्ह्याकडे कोणताही कार्यक्रम नाही हे मी ठाम बोलतो. जर असेल तर तो कार्यक्रम अधिकाऱ्यांनी जाहीर करावा की या आत्महत्येच्या उपाययोजनेसाठी आम्ही काम करतो आणि त्याच्यावर आम्ही उपाययोजना केली आहे. मित्रांनो, ब्रॉडशीट मीडिया असेल, मेनस्ट्रीम मीडिया असेल, या ठिकाणी आपल्या गरिबांच्या जिल्ह्याला, गरिबांच्या मजुरांच्या बातम्यांना जागा नाही. आपली बातमी एक छोट्याशा कॉलममध्ये येते किंवा 30 सेकंदांमध्ये येते. म्हणून आम्हाला असे प्रयोग करायला लागतात. क्रॉस चेकच्या माध्यमातून आपण पालघर जिल्ह्यातले विदारक वास्तव तुमच्या समोर आणणार आहोत, अगदी तपशीलवार आणणार आहोत. एक एक घटना समोर आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आम्ही तुम्हाला विनंती करेन की तुमच्याकडे जर काही माहिती असेल, या प्रशासना संदर्भात असेल, शासनाच्या संदर्भात असेल किंवा एखाद्या कुटुंबाच्या, गावाच्या, वस्तीच्या, वाडीच्या, एकूण जिल्ह्याच्या दुरावस्थेबद्दल एखादी माहिती असेल तर ती आमच्यापर्यंत पोहोचवा. ही मोहीम आहे, हा फक्त कार्यक्रम नाही. आपल्याला आपल्या जिल्ह्यात विभाजन झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी आपल्या हक्काच्या अधिकाराच्या मिळायला हव्या होत्या त्या मिळाल्या नाही आणि त्यासाठी आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आम्हाला साथ द्याल. तुम्ही जर युट्यूबवर हा व्हिडिओ बघत असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा, आमचं बळ वाढतं. त्या बेल आयकॉनला क्लिक करा, तुम्हाला अपडेट मिळेल. फेसबुकवर आमचं पेज येते, फॉलो करा. इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा आणि या मोहिमेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवा. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही टाका, व्हिडिओ माध्यमातून टाका किंवा टाईप करून लिहून टाका. पण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर आम्हाला या मोहिमेमध्ये अधिक बळ मिळेल. धन्यवाद मित्रांनो.